मराठी चाचणीच्या अंमलबजावणीवरून आरटीओ यंत्रणेतच संभ्रम निर्माण झालेला आहे। फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांना अद्याप कार्यालयाकडून स्पष्ट सूचना मिळाल्या नसल्याची माहिती आहे। रात्री जनसंपर्क अधिकारी भोसलेंनी 10 आरटीओ अधिकाऱ्यांची यादी पाठवली, मात्र बहुतांश अधिकारी फोन उचलत नसल्याचं सांगितलं जात आहे। वाहन फिटनेससाठी येणाऱ्या चालकांची मराठी चाचणी सुरू असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली, तर कारवाईपूर्वी बैठक सुरू असून भरारी पथकाची प्रत्यक्ष कारवाई अद्याप सुरू झालेलीच नाहीये। आजपासून ही कारवाई सुरू होणं अपेक्षित होतं। परप्रांतीय जे रिक्षा चालक आहेत, जे टॅक्सी चालक आहेत, ओला उबरचे चालक आहेत, त्यांना मराठी येते का याची तपासणी आजपासून सुरू होणं अपेक्षित होतं आणि होत नसेल तर कारवाई सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र अद्यापपर्यंत कारवाई सुरू झालेली नाही। कारण काय आहे तर आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये असलेलं संभ्रमाचं वातावरण। काही अधिकारी फोन उचलत नाहीयेत, काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आम्हाला आतापर्यंत स्पष्ट सूचना आलेल्या नाहीयेत, तर मराठी चाचणीवरून आरटीओ मध्येच संभ्रम असल्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। फ्लाइंग स्क्वॉडला अद्याप सूचनाच नाहीत अशी माहिती मिळते। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील धनंजय यांच्याकडून। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांवर आजपासून कारवाई होणार होती, मात्र अद्यापही कोणती कारवाई सुरू झालेली पाहायला मिळत नाही। खरं तर वेळ जी आहे ती वारंवार बदलून दिली जाते। कधी 11 वाजता, 10 वाजता, आता 12 वाजता ही कारवाईला सुरुवात होणार असं म्हटलं जात आहे। अजूनही अधिकाऱ्यांना, आरटीओच्या अधिकाऱ्यांना सूचना मिळालेल्या नाहीये अशी माहिती मिळते, त्यामुळे अद्याप कारवाई जी आहे ती इथे सुरू झालेली पाहायला मिळत नाही। मी सध्या दादरच्या स्वामीनारायण परिसरामध्ये आहे आणि या भागात जर आपण पाहिलं तर आरटीओचा एकही अधिकारी किंवा फ्लाइंग स्क्वॉड जे भरारी पथक आहे ते आपल्याला अद्यापही या परिसरामध्ये खरं तर बघायला मिळत नाही। या सगळ्या संदर्भातल्या सूचना दिल्या गेलेल्या नाहीये अशी माहिती सध्या मिळते। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 महिन्यापासून जर रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना मराठी शिकवली जात होती, तर त्याच वेळेस नियम किंवा एसओपी या का तयार केल्या गेल्या नाही। त्याचबरोबर परिवहन मंत्र्यांनी सांगून सुद्धा आज खरं तर सकाळपासून ही कारवाई सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप आपण जर पाहिलं तर आता 11:30 वाजलेले आहे, 12 वाजत आलेले, मात्र अजूनही मुंबईच्या रस्त्यावर कोणतीही कारवाई ही या रिक्षा, टॅक्सी चालकांवर खरं तर पाहायला मिळत नाहीये विक्रांत। त्यामुळे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळेस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी 10 नावं दिली होती आरटीओ अधिकाऱ्यांचे, त्यापैकी बहुतांश अधिकारी सकाळपासून एकही फोन उचलत नाहीये, तर काही अधिकाऱ्यांचं फोन उचलल्यानंतरचं म्हणणं आहे की अद्याप बैठक सुरू आहे, बैठक संपल्यानंतर आम्ही कारवाईला निघणार आहोत। फ्लाइंग स्क्वॉड जे आहे ते कारवाईला निघणार आहे, मात्र अनेक ठिकाणी मुंबईमध्ये अजूनही हे फ्लाइंग स्क्वॉड आलेलं नाहीये, हे भरारी पथक पोहोचलेलं नाहीये, कारवाई अजूनही सुरू झालेली नाहीये। ही मुंबईच्या रस्त्यांवरची दृश्य आहे, त्यामुळे ज्या पद्धतीने वेळ वाढवून दिली जाते का किंवा चालढकल होते का असा एक प्रश्न इथे उपस्थित होताना पाहायला मिळतोय। कारण की ज्या पद्धतीने 15 तारखेची मुदत संपली, त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट देण्याचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर पुन्हा बैठक झाली। सरनाईक यांनी सांगितलं परवापासून कारवाई होणार, ती बैठक झाली, सगळ्या गोष्टी झाल्या मंत्रालयातल्या, त्यानंतर आजपासून कारवाई अपेक्षित होती, मात्र आज सुद्धा आरटीओ अधिकाऱ्यांची एक बैठक आहे वेगळी आणि त्या बैठकीनंतर कारवाई होणार अशी माहिती सध्या आपल्याला सूत्रांकडून मिळते। त्यामुळे अद्यापही कोणतेही भरारी पथक हे रस्त्यावर पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे कुठेतरी या मराठी चाचणीच्या अंमलबजावणीवरून आरटीओ मध्येच, यंत्रणेमध्ये संभ्रम आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे प्रत्यक्ष कधी या सगळ्यामध्ये कारवाई सुरू होणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। मी सध्या दादरच्या परिसरामध्ये आहे, त्यामुळे कधी कारवाई सुरू होते, कधी कशा पद्धतीने नोटीस बजावल्या जातात, नेमकं त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे हे पाहावं लागणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भातल्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना खरंच सूचना मिळाल्या नाहीत का आणि जर मिळाल्या असतील तर कधीपर्यंत कारवाईला सुरुवात होणार, कारण की गेल्या अनेक वेळांपासून माध्यम प्रतिनिधी सुद्धा याची वाट बघतायत की कधीपासून कारवाई सुरू होणार, कशा पद्धतीची कारवाई असणार, त्याचं स्वरूप काय। मात्र या सगळ्या संदर्भात कोणतेही ठोस उत्तर विक्रांत अजूनही मिळत नाहीये। त्यामुळे कुठल्याही मुंबईच्या रस्त्यावर अद्याप भरारी पथक पाहायला मिळत नाहीये आणि कारवाई कधी होणार, नोटीस कधी मिळणार आणि ही जी रिक्षा, टॅक्सी चालकांची मुजोरी आहे ती खरंच थांबणार का, ही सगळे उत्तर याची मिळणार का आणि हे सगळं पाहणं विक्रांत महत्वाचं असणार आहे। अगदी खरं धनंजय, तुम्ही बोललात त्यातला एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा की ज्या बैठका झाल्या, कारवाई कशी करायची, कोणत्या प्रकारची कारवाई करायची, या संदर्भातल्या बैठका मुदत संपण्याच्या आधी घेता आल्या नसत्या का? बरं, आता मुदत संपून गेली, आता कारवाई प्रत्यक्ष सुरू होणं अपेक्षित आहे, अजूनही कारवाई सुरू झालेली नाही, कारवाई कधी सुरू होते याकडे तुमचं लक्ष असू द्या। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू धनंजय। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।